उन्हाळ्याचे दिवस आहे, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण नेहमीच थंड काहीतरी खातोय, आईस्क्रीम खातो किंवा एखादा सरबत घेतोय आपण. तर त्याचप्रमाणे आज मी कलिंगडाचं सरबत बनवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर आता आपण कलिंगड कापून घेऊया. तर आपल्याला इथं सब्जा भिजवून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 चमचा सब्जा घेतला आहे. आता पाणी घालूया. एक 10 ते 12 मिनटं आपण व्यवस्थित भिजवून घेऊया. तोपर्यंत आपण कलिंगड कापून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला कलिंगड कापून घ्यायचं आहे. आता याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे. आपण छान असं बारीक करून घेऊया ज्यूसच्या भांड्यामधून. यात साखर घालायची. आपल्याला किती गोड हवंय त्यानुसार साखर घालायची. साखर मी बारीक करून घेतली इथे. काळं मीठ घालायचे अर्धा चमचा. चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा. काळी मिरी पावडर घालायची अर्धा चमचा. आता हे व्यवस्थित मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं. छान असा आपला ज्यूस तयार झालाय. आता आपण ग्लासमध्ये भरून घेऊया. सब्जा घालूया. कलिंगड काप घालूया थोडेसे. क्यूब्स घालूया. छान असा कलिंगड सरबत तयार झालाय. तर घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने. अगदी थोडासा चाट मसाला घालायचा आहे वरून आणि थोडीशी काळी मिरी पावडर.